आणि सुतारवाडी करताना केवळ सुतारवाडी मोठी नाही झाली तर ह्या कोडगावाला देखील मोठं करण्याचं भाग्य या सुतारांना लाभलं। याचं कारण की या सुतारांमध्ये अशी काही कला होती ज्या कलेचं ज्ञान त्यांनी कुठच्या शालेय शिक्षणामध्ये न घेता किंवा तांत्रिक शिक्षणामध्ये न घेता आपल्या अंगी असलेल्या उज्ज्वल गुणांमुळे तो सुतार ज्या गावामध्ये या वाडीमध्ये मोठा झाला किंवा आपल्या कलागुणांमुळे तो इतर वाड्यांना देखील त्याने मोठं केलं। हे एकमेव कारण याचं हे होतं की आपल्यामध्ये आपण विश्वकर्म्याचे वंशज आहोत, वारसदार आहोत, म्हणूनच आपण मोठे झालो, आपण इतरांना मोठे करतो। हे करत असताना 1932 साली या कोडगावामध्ये सुतारांनी ज्या वाडवडिलांनी या विश्वकर्माचे वंशज म्हणून या गावामध्ये आपलं मंदिर बांधण्याच्या अगोदर कोडगावामध्ये विविध मंदिरं बांधली। प्रामुख्याने गणेश मंदिर या ठिकाणी आपण बघतोय ते गणेश मंदिर देखील आपल्या वाडवडिलांनी बांधलं, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आणि त्याच्यातून लक्ष्मीकांताचं मंदिर उभं केलं आणि ही सुतारांची एकमेव शान जी होती वाडवडिलांनी शिकवलेली। त्यानंतर इतर गावामध्ये ही मंदिरं उभारल्यानंतर आपल्या वाडीमध्ये असं दैवत असावं जे दैवत कोणालाही सुतारवाडीला देखील आणि कोडगावाला देखील भूत पिशाचापासून दूर करेल असा एक संकट मोचक असावा, म्हणून त्या दृष्टीने सुतारांनी हनुमंताची या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आणि तिथपासून आजपर्यंत आपण हा उत्सव अविरतपणे टिकवतोय। पण ही बुद्धी आणि ही कला, ही मंदिर उभारण्याची कला ज्यांनी आपल्याला दिली त्या प्रभू विश्वकर्म्याचं स्मरण आज 21व्या शतकामध्ये आम्हाला त्या प्रभूनेच आम्हाला दिलं, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आणि त्याचं पूजन या मंदिराच्या जे दुमजली इमारत आपण या ठिकाणी वास्तू बांधली त्याच्यामध्ये कुठेतरी त्याची प्रतिमा आणि कुठेतरी त्याचं स्थान हे असायला हवं, या दृष्टीने ही संकल्पना पुढे येते। अर्थात त्याची कल्पना, ती स्थापना करण्याच्या पूर्वी त्या मंदिराला लागणारा जो कलश आहे, त्या मंदिराला लागणारी जी शिळा आहे, जी वीट आहे आणि प्रभूची जी पावलं आहेत ती त्या ठिकाणी विराजमान होणार आहे, ती प्रत्येकाच्या घरोघरी यायला हवी, प्रत्येकाच्या उंबरठ्याला पोचायला हवी। या दृष्टीने मुंबई स्तरावरती गेली 3 महिने, मला वाटतं स्वामींच्या प्रकट दिनापासून ते अगदी गुढीपाडव्यापर्यंत आणि गुढीपाडव्यापासून ते अगदी रामनवमीपर्यंत ही कलश यात्रा, ही पादुका पूजन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने, सगळ्यांच्या सहमतीने, मग विश्वस्त मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, प्रत्येक भावंद मंडळ असेल, या सुतारवाडीतला सुतार असेल, त्याच्या घरोघरी जाऊन आपण त्याची त्या ठिकाणी यथोचित पूजा ब्राह्मणांच्या वतीने या ठिकाणी केली। पण आज देखील गावपातळीवरती जे मंदिर उभं राहणार आहे त्यावेळी ह्या गावपातळीवरती जे मुख्य घर आहे, ज्या ठिकाणी ह्या वाडीची खऱ्या अर्थाने मूर्तमेढ रोवली गेली, ते मधल्यांचं घर म्हणून आपण ज्याला ओळखलं जातो त्या मधल्यांच्या घराच्या ठिकाणी त्या उंबरठ्याला, त्या देवालयामध्ये अर्थात या सुताराच्या समाज मंदिरामध्ये आपण आज जाऊन टेकलेले आहोत आणि तिथे यथोचित आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेने, भक्तीने आणि मनोभावे त्या ठिकाणी कलशाचं पूजन, पादुकाचं पूजन आणि विटेचं पूजन आपण या ठिकाणी आहेत। आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत या घरातली जी मुख्य मंडळी आहेत त्यांच्या वतीने आपण आपल्या परीने या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक त्याची पूजा अर्चा आपण केलेली आहे, मनोभावे आपण पूजा अर्चा केलेली आहे। आपण ही संधी या ठिकाणी असलेल्या भावभावकीला प्राप्त करून दिली, त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती खऱ्या अर्थाने पुढे जात असताना आज असलेला कार्यक्रम, हनुमान जयंतीचा असलेला कार्यक्रम, त्यानंतर पूजा आणि पुन्हा आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी वेळेनुसार किंवा वेळेच्या पद्धतीने आपण घेतो, कारण उद्या देखील लागण्याचा कार्यक्रम आहे, परवापासून सगळेजण मार्गस्थ होणार आहेत। पण अशा वेळी देखील आपण हे सगळं सांभाळून घेऊन शेवटी प्रभूचं ध्यानस्थ आपण करतोय आणि प्रत्येकाला या ठिकाणी संधी प्राप्त करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत। मधल्यांचं घर आजपर्यंत 250 किंवा 250 वर्षापूर्वी सांगण्यात मला त्याच्यातला ज्ञान नाही, पण आपण सगळे जाणतात की आपण ही जी वास्तू आहे, जी वास्तू गावामध्ये सुतारवाडीमध्ये आपण जो काही एक दबदबा निर्माण केलेला आहे आणि तो दबदबा आज मितीच आपण सगळ्यांनी या कुटुंबाचे वारसदार म्हणून जो सांभाळ आहे त्याबद्दल तुमचं जेवढे आभार मानावे, जेवढं कौतुक गावं, जेवढा तुमचा सन्मान करावा, जेवढे तुमचे गुण गावे, जेवढे तुमचे गोडवे गावे तेवढे ते कमी आहेत। पण जोवर हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मधल्यांचे गोडवे हे गातच राहणार, भावभावकी त्या ठिकाणी उभीच राहणार। मात्र ते सांभाळण्याचं आणि ते टिकवण्याचं काम सर्वस्वी तुमचे, तुम्ही त्याची जबाबदारी आजपर्यंत जशी वाडवडिलांच्या पाठीमागे घेतली तशी आज प्रस्थापित पिढी आणि भावी पिढीने ती घेणं, हे भावभावकीच्या वतीने आम्ही आपल्याला प्रार्थना करतो, विनंती करतो। त्यामुळे 32 सालापासून झालेला हा उत्सव आणि 1947 सालापासून झालेली नाट्य परंपरा आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते ते पितामह म्हणजे ह्या वाडवडिलांचे ज्या
एक थोर व्यक्तिमत्व अनंतदाजी मेस्त्री यांचं जे नाव घेतल्याशिवाय हा कोड गावाचा सुतारवाडीचा इतिहास पूर्णच होणार नाही, किंबहुना पुढचं काम पुढेच जाणार नाही. त्या अंतुदादांचं आज स्मरण या ठिकाणी आम्ही करतोय. त्याच्यानंतर मग ची सगळी मंडळी आहेत. मग बाबुराव मेस्त्री असतील, नागेश मेस्त्री आहेत, महादेव अनंत मेस्त्री आहेत, गणपत भाऊ आहेत, बाळकृष्ण दादा आहेत, शंकर आबा आहेत. ही जी सगळी असंख्य मंडळी आपल्या पिढीमध्ये जी गाजली आणि त्यांनी ही वाडी गाजवली, त्यांचं स्मरण आज या ठिकाणी करतो. हे विश्वकर्मा आमचे होते, ह्यांनी आम्हाला कर्तृत्व दाखवलं, म्हणून आमच्यासारखी छोटी मोठी बाळगोपाळ मंडळी खऱ्या अर्थाने या विश्वकर्म्यांना समोर ठेवून या प्रभूचं विश्वकर्म्याचं आज या ठिकाणी कोड गावामध्ये संपूर्ण वाड्यांना विश्वकर्मा म्हणजे नेमका काय आहे त्या हनुमंताच्या खांद्यावर उभा राहून हा विश्वकर्मा आम्हाला डौलाने उभा करायचा आहे. या दृष्टीने आज आम्ही या कल्पनेची आणि या संपूर्ण स्थापनेच्या पूर्वीची जी काही घडी बसवण्याचा प्रयत्न करतोय तो भावभावकी म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या मनातली ही इच्छा आहे, तुमच्या मनातली ही श्रद्धा आहे, तुमच्या मनातली ही भक्ती आहे, म्हणूनच भावभावकी पुढे येऊन आज तुमच्या ठिकाणी या ठिकाणी येते. त्याला तुम्ही साथ देताय, त्याच्या पाठीशी आपण उभे राहताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून विश्वकर्मा उदंड आपल्याला आयुष्य देव, तुमच्या हातून ह्या वाडीची सेवा उत्तरोत्तर होत राहो. जरी किती जण ह्या एका घराची 4 घरं आहोत, 5 घरं आहोत, पण शेवटी मधल्यांचं घर हे एकमेव आहे आणि मधल्यांचं घर हे संपूर्ण सुतारांचं आड आहे हे सांगायला आम्हाला अजिबात कसरता येणार नाही. या वतीनं आजच्या ह्या सोहळ्याच्या वतीनं आज आपण सर्वजण पुरुष मंडळी, महिला मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहात. आज मगाशी मी म्हटलं की अनंत पेन्सिनंतर ही सगळी मंडळी, मग महादेव बाप्पा आहेत, गणपत दादा आहेत, विठू दादा आहेत, अशी जी सगळी मंडळी होऊन गेली. त्याच्यानंतर आज आमच्या समोरची प्रामुख्याने या ठिकाणी पाहतात वयाची 75 वर्ष होत असताना ते काल त्यांचा उत्साह मला वाटतं किशोरबाईने जो जागृत केला ते पाहिल्यानंतर आम्ही ठेंगणे झालो, आम्ही सर्वस्वी ठेंगणे झालो. असे सुरेशबाई आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, प्रकाशबाई या ठिकाणी आहेत, वामन पांचाळ, ही त्रिमूर्ती आज आमच्या समोर आहेत. म्हणून ह्या सगळ्यांची कार्यकर्त्यांची प्रभाव आम्हाला पाहायला मिळते. अजून सुख काय पाहिजे, यांच्यामुळे किशोरबाईंसारखा माणूस आज या ठिकाणी सातत्याने ह्या सगळ्या गोष्टी शिरावर घेण्याचा प्रयत्न करतो. वसंतबाईंसारखा माणूस आज आमच्या बरोबर सगळ्या गोष्टीने नेतृत्व करण्याची भूमिका आज आमच्या बरोबर आहे, किंवा मंडळाला पुढे नेण्याची जबाबदारी आमच्या ह्या सगळ्या मंडळाबरोबर करत असतो. संजय मेस्त्रींसारखी व्यक्ती आज या ठिकाणी आहे. विश्वनाथ मेस्त्रींच्या घरी आम्ही जाणार आहोत. शेवटी जो भाग सुतारवाडीने आज आपल्यापर्यंत निर्माण केला की वडिलकी आणि राजी, त्यामुळे वडिलकीची आणि राजीने देखील वडिलकीच्या माध्यमातून पाठीशी उभं राहून जो काही हा धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि वडिलकीने देखील तितक्याच सन्मानानं आणि तितक्याच प्रेमानं त्या राजीला सांभाळून या गोष्टी पुढे नेण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे वडिलकीच्या सर्व अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि हयात असल्यापासून हयात नसलेल्यांपर्यंत सगळ्यांना आम्ही नतमस्तक होतो. आणि आज आपल्या ह्या वडिलकीचे एक सूत्रधार म्हणून जे आज या ठिकाणी जे 4 उंबरठे आम्हाला पाहायला मिळते, त्याच्यातील हे मानकरी म्हणून पहिले मोरेश्वर बाबूराव मेस्त्री यांना मंडळाच्या वतीनं आम्ही ही चांदीची पावलं आणि ही प्रेमाची प्रेम आदरणीय मोरेश्वर बाबूराव मेस्त्री यांना सर्व मान्यवरांच्या वतीनं वसंत महादेव, किशोरबाई, सुरेशबाई आणि वामन पांचाळ, मोरेश्वरबाई यांना विनंती करतो आपण यावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मोरेश्वर भाऊंना म्हणजे बाबूराव मेस्त्री यांचे सुपुत्र मोरेश दुर्गा टाळ्यावर एक मोरेश्वर बाबूराव मेस्त्री यांना सन्मानाचा म्हणजे प्रभूची प्रतिमा, सिंहासनाधीश्वर असलेली ही प्रतिमा आणि ही प्रेम आज मंडळाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं, मंडळ हे केवळ नाव आहे पण तुमचं योगदान आहे. तुम्ही या मंडळाला मोठं केलं, मंडळाच्या पाठीशी आलात, मंडळाबरोबर राहिलात, म्हणून हे साकारण्यासाठी या सगळ्या मंडळींना शक्य झालं. यानंतर अंतुदादांचे नातू आणि महादेव अनंत मेस्त्री यांचे ज्येष्ठ सुपुत्र दीपक महादेव मेस्त्री यांना मंडळाच्या वतीनं आज ह्या प्रभू विश्वकर्माच्या आठवण म्हणून हे चांदीचं प्रतिमा आणि पावलं आणि प्रेमाची प्रेम दीपकबाईंना आम्ही देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. कारण ह्यांचं जे योगदान आहे, जरी आज मुंबई स्तरावर आम्ही फिरत असलो तरी गावपातळीवरती दीपकबाईंनी जे काही काम करत असतात त्याचं कौतुक आहे आणि हे आठवण या निमित्ताने आपण करतोय. त्याचं असंच प्रेम आपण उत्तरोत्तर ठेवा अशी सदिच्छा व्यक्त करतो. तिसरे मानकरी या ठिकाणी जे आहेत ते गोपीनाथ शंकर मेस्त्री अर्थात अनंत मेस्त्री यांचे नातू आणि शंकराबांचे कनिष्ठ पुत्र आदरणीय गोपीनाथ मेस्त्री यांना मंडळाच्या वतीनं
ही प्रभूची प्रतिमा बापू मंडळाच्या वतीनं आम्ही गोपीनाथ मेस्त्री शंकरामांचे सुपुत्र यांना हे आणि त्यांचं कुटुंब यांना आम्ही चांदीची पावलं आणि प्रभूची प्रतिमा या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे संजय मेस्त्री आणि आमची इच्छा ही आहे की आपल्या घरामध्ये देवालयामध्ये किंवा घरामध्ये आपण हे स्मरण करावं, रोज त्याचं नित्यनियमाने पूजा अर्चा करावी या दृष्टीने आपल्याला ही प्रतिमा मंडळाच्या वतीने देत आहोत. त्याचप्रमाणे आपण आज केलेल्या कार्याची पोच पावती या त्यानंतर नागोबांचे सुपुत्र खुशाजी मेस्त्री यांना विनंती करतो की आपण यावं. ते अनुपस्थित आहेत पण त्यांचं चिरंजीव आदित्य या ठिकाणी आदित्य यांना कुटुंबाच्या वतीने म्हणजे कुशाजींचं त्या कुटुंबाला मंडळाच्या वतीनं ही प्रभूची प्रतिमा आणि या पूर्वनियोजित मंदिराच्या निमित्तानं त्याची आठवण म्हणून प्रेमाची फ्रेम या ठिकाणी आपल्याला देत आहोत. असंच प्रेम सहकार्य उत्तरोत्तर ह्या मंडळावरती करा आणि जातीने उपस्थित राहा सर्व कुटुंबाने अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. बाळकृष्ण अनंत मेस्त्री संभाजीची येसुबाई ज्यांनी गाजवली, ज्यांचे सुपुत्र ज्येष्ठ सुपुत्र संजय बाळकृष्ण मेस्त्री हे आपल्या आजारपणावरती मात करून या ठिकाणी जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करता याचा आम्हाला अभिमान आहे. असंच सहकार्य मंडळावरती या प्रभूच्या चरणी आपण लीन व्हा आणि जे तुम्हाला करता येईल ते आवर्जून मनापासून निष्ठेने करा आणि या संपूर्ण कुटुंबाला या वाडीच्या पाठीशी उभे राहा असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. संजय आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आहेत. त्या दोघांना उदंड आयुष्य लाभो आणि असंच प्रेम आपण मंडळावरती करा, या परमेश्वरावरती करा आणि सदैव या उत्सवामध्ये सामील व्हा अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मुलगा देखील चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे. नरेश प्रेसिडेंट बद्दल बोलावं तेवढं कमी आहे पण नाटकामधून सातत्यानं तो काम करत असतो. हनुमान मंदिरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी तो आवर्जून उपस्थित होता. आज देखील हनुमान मंदिराच्या देवालयाला जे दरवाजे या ठिकाणी पॉलिश केलं होतं ते पॉलिश स्वतःहून मंडळाच्या विनंती देखील न घेता किंवा परवानगी न घेता स्वतःहून त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं त्यांनी ते मंदिराचे सगळे पॉलिश केले आणि उत्सवापूर्वी आपल्याला पॉलिश करून देऊन मंडळाला जे सहकार्य केलेलं आहे हे केवळ निमित्त आहे पण यापूर्वी देखील त्यांनी अनेक काम केलेले आहेत. अनेक नाटकातून त्यांनी काम केले. मुंबई स्तरावरती आम्हाला तुमच्या घरी येता आलं नाही त्याबद्दल मंडळ आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो पण या ठिकाणी गाव पातळीवरती या देवालयामध्ये तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, तुमच्या कुटुंबाला सेवा देण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही प्रेम आणि प्रेम अशीच अबाधित ठेवा आणि ह्या वाडीवरती आणि परमेश्वरावरती आपली शाळा अशीच अबाधित ठेवा. धन्यवाद. आणि एक सच्चा विश्वकर्मा आणि एक या विश्वकर्माची जी अवजार आहे त्या अवजारातून आपली कला अनेकांच्या घरी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. असा हा मनाने श्रीमंत असणारा आमचा हेमंत आणि नागोबांचा आमचा हा श्रीमंत मंडळाच्या आणि हेमंत किती अडचणी असल्या तरी या गावामध्ये या वाडीमध्ये या उत्सवाला या सुतारांच्या दिवाळीमध्ये तुझा फराळ घेण्यासाठी आम्हाला यावंच लागेल आणि तुला यावं लागेल असे तुला प्रेम स्वीकार करावा आणि जे जे तुला मंडळाच्या बाबतीत शक्य होईल ते तू करत राहा. मंडळ तुझ्या पाठीशी असेल. धन्यवाद. सत्कार एक सदिच्छा भेट आपण घेतली त्यांना आपण सन्मानपूर्वक आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पण पाहुणे मंडळींचं देखील योगदान किशोरजी आपण मान्य कराल की पाहुणे मंडळींचं देखील योगदान आपल्या मंडळावरती अतिशय प्रेमाने आणि भरभरून मिळालेलं आहे. अशा वेळी आपल्यातलीच एक आपली माहेरवासिनी अलका तिला मी विनंती करतो की तिने यावं. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील तू ह्या उत्सवामध्ये समरस असतेस, सामील असतेस. तू आज या ठिकाणी वेळोवेळी आपला वेळ घेऊन तू येत असतेस. मंडळाच्या वतीनं आम्ही तुला ही आठवण भेट प्रभू
प्रभू विश्वकर्माचा हे सिंहासन, चांदीची पावलं आणि प्रभूची प्रतिमा, त्याचप्रमाणे प्रेमाची प्रेम किंवा देवदाव त्याचा स्वीकार कर आणि असाच वेळोवेळी तू या ठिकाणी येत जा. तुझं कुटुंब मोठं हो, तुला सुख समाधान आणि दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांच्या सासूबाई देखील आवर्जून वेळोवेळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. वासुदेव नाखरेकर, वासुदेव नाखरेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यावं, कारण ही व्यक्ती सातत्याने नरेश बरोबर या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सामील असते. जे जे त्यांना पडेल ते काम असते ते करत असतात. आणि जे मंडळाला मला वाटतं नारळ देण्याची व्यवस्था देखील दरवर्षी त्या न सांगता न चुकता ते मंडळाकडे जवळजवळ अर्धा शेकडा नारळ ते जवळपास मंडळाकडे सुपूर्द करत असतात. कुठच्याही तऱ्हेचा मोबदला न घेता ते आवर्जून त्या ठिकाणी घेत असतात. मला वाटतं त्या सासूबाईंसाठी, नरेशच्या सासूबाईंसाठी ही मंडळाच्या वतीने ही आठवण भेट या माऊलीसाठी आम्ही देत आहोत. प्रभू विश्वकर्मा या माऊलीला उदंड आयुष्य लाभो, तिला दीर्घायू प्राप्त हो आणि दरवर्षी इथे येण्यासाठी, या उत्सवामध्ये येण्यासाठी तिला ठणठणीत तिला ठेवू द्या अशी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि मंडळाच्या वतीनं ही विश्वकर्माची प्रतिमा आपल्याला देत आहोत, त्याचा आपण स्वीकार या देवालयामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की हे संपूर्ण वाडीचं मुख्य स्थान, जे वाडीचं मुख्य स्थान म्हणून आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत, आणि 10 भावकी या संपूर्ण वाडीमध्ये ज्या ठिकाणी 10 भावकी एका ठिकाणी एका छताखाली राहते, असं हे एकमेव असलेलं हे श्रद्धास्थान आणि हा सुतारांचा मांड आहे. त्या मांडावरती आम्ही अतिशय मनमोकळेपणाने आज या ठिकाणी बसतो. कुठच्याही तऱ्हेचे मतभेद, ठेवे दावे न घेता, कोणत्याही तऱ्हेची कुई मनामध्ये न आणता किंवा कुई न देता आज आम्ही या ठिकाणी बसलो. त्या ह्या स्थानाचं पावित्र्य जपण्यासाठी, हे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि ह्या पावित्र्याची उंची वाढवण्यासाठी मंडळाच्या वतीने प्रभू विश्वकर्माचं दैवत असलेली ही प्रतिमा ह्या वास्तूमध्ये, ह्या समाज मंदिरामध्ये, या सुतारांच्या मंदिरामध्ये, या वडिलकीच्या मंदिरामध्ये आजन्म यापुढे असावी अशा दृष्टीने ही प्रभू विश्वकर्माची प्रतिमा या कुटुंबाचे वसंत महादेव मेस्त्री एक सभासद या नात्याने वसंत महादेव मेस्त्री यांना ही आम्ही प्रतिमा देत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा आणि आम्ही आशा व्यक्त करतो की ती प्रेम या भिंतीवरती आजन्म असू दे आणि ती आम्हाला सदैव आम्हाला दिसू दे अशा पद्धतीने आपण त्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे जे दैवत आहे, जे मंदिर या ठिकाणी आहे, त्या मंदिरामध्ये देखील या मंदिरामध्ये हे प्रभू विश्वकर्माचं सिंहासन, प्रभू विश्वकर्माची प्रतिमा आणि चांदीची पावलं ही कायम स्वरूपी, जसा गतवर्षी म्हणजे 75व्या वर्षी आपण हनुमंताचा पाठ या ठिकाणी दिला होता, तो आजही त्या ठिकाणी आहे. तसंच याही पुढे हे प्रभू विश्वकर्माचं असलेलं आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या शास्त्राचं दैवत, आपल्या शस्त्राचं दैवत प्रभू विश्वकर्मा त्या ठिकाणी आपल्या ह्या मंदिरामध्ये आणून व्हावा. आणि तो आत्ताच आपण आपल्या सुरुवात मोरेश्वर काका सगळे आपण मला वाटतं जे आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीने मनीषभाई, आपण किशोरभाई, आपण प्रकाशभाई, दीपकभाई, आपल्या शुभ हस्ते आपण सचिन तू काकी इकडे आहे ना, काका इकडे ह्या साईडला ना, तू तिकडे जा, त्या साईडला जा काकीला, इकडे इकडे. बोला विश्वकर्मा महाराज की जय.
असे होताना वेळ होला तो लावा व्यवस्थित त्या वयोमानाचा या ठिकाणी नाही, पण शेवटी जे जे तुम्ही त्यांच्याकडून ऐकलं आणि आपल्या पुढे आणलं ते या ठिकाणी प्रत्येक जणाने प्रत्येकाप्रमाणे मांडलं. पण शेवटी त्याच्यामध्येही काहीतरी वेगळेपण असेल, ते वेगळेपण किशोरभाई या निमित्ताने 2 शब्द पण मला वाटतं त्यांनी सांगावं आणि ते ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. मोठं घर म्हणून वडीलकी म्हणून हे जे विश्वकर्माचं मंदिर बांधायचं आहे त्याच्यामध्ये भक्तांच्या घराने मोठा पुढाकार घेऊन हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण करायचं पूर्ण. धन्यवाद धन्यवाद किशोर. खूप चैतन्यमय आहे, कारण वसंतभाई आणि किशोरभाई ज्यावेळेला असतात त्याला एक वेगळी स्फूर्ती असते आणि खऱ्या अर्थाने ह्या मोठ्या घराचं राम लक्ष्मण म्हणून या कुटुंबाकडे ज्यावेळेला बघतो त्याला राम लक्ष्मण म्हणजे नेमके काय आणि त्यांचे सेवक चंदूबाई हनुमंताचे म्हणून राम लक्ष्मणाचे असे भक्त असतात आणि त्याप्रमाणे अशी ही त्रिमूर्ती जी आहे आणि ती एक या सगळ्यांच्या बरोबरीने या कुटुंबाला एका वेगळ्या उंचीवर आणण्याचा प्रयत्न करतात आणि गेली कित्येक वर्ष ते सातत्याने आहेत. आज या क्षणी नेमकी त्यांची वसंतभाईंची काय भावना आहे मला वाटतं त्यांनी ती आपल्या समोर मांडली. नमस्कार बाबंद मंडळी. आज जो मधल्यांचं घर याचा जो मान आहे हा मान याच्यावर कोणाच्या घरी होता तो आम्हाला सर्वांना भावकी म्हणणे माहिती आहे. फक्त आम्ही तिथे मान म्हणून तिथे उभे राहायचे. आज खरोखरच काही वर्षापूर्वी त्याचा मान असा हा देवदिनाच्या दिवशी आमच्याकडे हा देवाच्या घरी ते सर्वांच्या साक्षीने 34 वर्षापूर्वी साक्षी सर्वांच्या साक्षीने आज तो मान आमच्या देवा मधल्यांच्या घराला पुरा मिळाला आणि तो परंपरा आजही आम्ही राखतो, ह्याच्या पुढे राखू. जे आम्हाला आम्ही तुम्हाला शास्त्री देतो पण मधल्याचं घर हे मधल्याचं घरच राहील. हनुमंत महाराज की विश्वकर्मा महाराज की. सचिनभाई या क्षणाला एका नव्या पिढीचा नव्या विचारांचा आणि आमच्या संघाचा सचिन तेंडुलकर म्हणून तू बोला. सर्वप्रथम सगळ्या बंध मंडळींचं या कुटुंब मंडळींचं या ठिकाणी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपण हा काही कुठला पूर्वजी नियोजित काय कार्यक्रम नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी अचानक या सगळ्या गोष्टी घडल्या. लगेच त्या सगळ्या गोष्टी झाल्या. 225 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्षापूर्वीचा हा इतिहास पोहोच सुद्धा ह्या कोडगावातून आला, कुठल्या नांदगावातून किंवा नंतर पिढ्यानपिढ्या आम्हाला या पिढीला किंवा याच्या अगोदरच्या पिढीला देखील जे आपले पितामह जे आपण आता महाजी की आपल्या अगोदर यांच्या आधीची पिढी 225 वर्षांनी मला वाटतं इतिहास ब्रिटिश काळाच्या नंतरपासून जेव्हा हा सुवर्ण काळात आम्ही पाहिला नसेल, शिवकालीन असेल तेव्हा काळात हा ही मंडळी कुठेतरी या सुतार गावाला या कोड गावात एका जंगलात खेड्यामध्ये येऊन ह्या आपलं वास्तव्य निर्माण केलं आणि आपली वाडी जेव्हा किती घरं होती माहीत नाही, 1 होतं तर 2 होतं की एक आलं होतं किती होतं हे माहीत नव्हतं. पण एक आलं सुधारांचं एक अस्तित्व या ठिकाणी लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोड गावात तिथे झाशीची राणी लक्ष्मीबाई विश्वविख्यात आहे. त्याच्यामध्ये आपलं देखील मंदिरात त्या ठिकाणी सुतारांचं विश्व या ठिकाणी व्हावं निर्माण व्हावं अशी 2 पिढी आली जन्मात आली आणि त्यानंतर पिढ्या हा काळ घडत गेला. नंतर 1932 साली जेव्हा असं काही घडलं तेव्हा 1932 साली एका महापुरुषाचा जन्म त्या ठिकाणी झाला. ते आपल्यातले म्हणजे महादेव मेस्त्री आणि यांच्याच जन्माच्या वेळी त्या 1932 साली नेवाळकर कुटुंबियांच्या मदतीने त्यांच्या मदतीने हे हनुमान मंदिर या मंदिराची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या प्रभू हनुमंत मंदिराची त्या ठिकाणी स्थापना झाली. त्यानंतर उत्तरोत्तर 1932 सालानंतर ते आज मिती 2024 पर्यंत या प्रवासाला जवळजवळ 92 वर्ष. त्या 92 वर्ष प्रवासामध्ये अनेक महापुरुष अनेक महारथी या वाडीला या सुतारवाडीला या कोडगावाला या लांजा तालुक्याला आम्हाला लाभली. याचा आम्हाला एक अभिमान आहे. त्यामध्ये नागेश मेस्त्री असतील, शंकर मेस्त्री असतील, बाबुराव मेस्त्री असतील, बाळकृष्ण मेस्त्री असतील, भाऊ गणपत भाऊ मिस्त्री असतील असे असंख्य या मंडळींनी या सुतारवाडीला की पाहुण्या या
मधल्यांच्या घरात आतापर्यंत जसं सांगितलं या मंडळीने हे जे आम्ही राम लक्ष्मणजी यांची तुलना केली हे खरंच वाख्यानजोग आहे. पण ह्या आम्हाला जेवढं अभिमान आहे की मधल्यांच्या घरात ही महापुरुष घडली आणि म्हणून ह्या कोटगावाचा या वाडीचा उत्कर्ष अधिकाधिक होऊन गेला. म्हणून मधल्यांच्या एक साथ अभिमान आहे की आम्ही देखील या मधल्यांचे एक घटक म्हणून एक परिवार म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा जन्म झाला. आणि आज आम्ही आमच्या जे आम्हाला आमच्या पंजोबाने ज्या आजोबाजोबाने ज्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं, जे बोट धरून आम्हाला सांगितलं की बाबा हे आहे जे बाळकडून त्यांनी तुम्हाला दिलं तेच बाळकडून तुम्ही आम्हाला दिलं, आम्हाला ते पाजलं, त्यातलं एक थेंब आमच्या रक्तामध्ये गेला ते भीक निघलं. आणि एक भक्त म्हणून आमच्यामध्ये एक जे रक्त आहे ते प्रभू हनुमान भक्त म्हणून आम्ही आज पण ज्या पद्धतीने जी सेवा करतोय, ज्या पद्धतीने वेळी वागली जी काय होईना, ज्या पद्धतीने आज 92 वर्षाच्या कालखंडामध्ये आज असंख्य महारथी घडली. त्यामध्ये सुरेश मिस्त्री आहे त्या ठिकाणी, प्रकाश शंकर मिस्त्री यामध्ये चंद्रकांत वसंत महादेव आणि किशोर महादेव यासारख्या दिग्गज मंडळींचा या कुटुंबावरती, या संपूर्ण कुटुंबावरती आज जरी घराची 5 घर झाली 6 घरे असतील तरी या घराचा आड आणि हे एकच आहे आणि एकच असणार. जरी या पुढे असंख्य घर काढली तरी या कुटुंबाचं हे आड एकच राहणार, हा देव एकच राहणार. हे कोणी हलवता येणार नाही, हे कुठेही जाणार नाही. हे विश्व या ठिकाणीच घडलं, या ठिकाणीच घडणार. आणि ह्या पुढे देखील आमच्याकडून, या कुटुंबाकडून, या संपूर्ण परिवाराकडून जे या कालखंडामध्ये घडले, आज या पिढी याच्या पुढची जी नवी पिढी नवोदित पिढी जी करेल, जे निर्माण होईल, मला असंख्य या ठिकाणी नवोदित पिढी आहे, माझी मुलं देखील आहेत, त्यांच्यामध्ये देखील आम्ही ते संस्कार गर्भसंस्कारच इतके आम्हाला जे मिळाले बाळवडिलांकडून तेच गर्भसंस्कार ह्या पिढीला पुढच्या पिढी देखील येतील. आणि हा वारसा 1992 वर्ष नाही तर असंख्य 200 वर्ष किंवा किंवा 225 वर्षाचा इतिहास आहे. हा भविष्य काळ आपल्यासाठी खूप म्हणजे त्याच्या करण्याची चिंता करण्याची गोष्ट नाही. हा भविष्य आपला खूप मोठा सुवर्ण आहे. जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा मधल्यांचं घर आणि ही मधल्याची शान याला कोणी नाग लावण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न कोण करेल तर मला वाटतं ते कोणी करू शकणार नाही. तेवढी ताकद शक्य नाही. कुठल्या गोष्टीला त्याला तडा लागणार नाही आणि तडा लागू देण्याचा निधी एक म्हणजे आमच्या वाटत बरोबर आहे. हे आम्हाला खरं अभिमान आहे. आणि तुम्ही होतात म्हणून आम्ही घडलो म्हणून आम्हाला ते निर्माण करण्याची ताकद नवोदित पिढीमध्ये आमच्यामध्ये आली. त्यामुळे तुमच्या सगळ्या मंडळींचं, तुमच्या त्या वाढवडल्या मंडळींचं खरोबर आम्ही तुम्हाला एक नवोदित पिढी म्हणून नव्या पिढीचं मी सांगितलं, एक नव्या पिढीचा एक मोठा म्हणून मी तुम्हाला या सगळ्या पिढींना मी तुम्हाला हात धरून नतमस्तक करतो. तुम्ही होतात वाढवडल्याचा तुम्हाला काका काकांचा सगळ्यांचा हे म्हणतं एवढं सगळ्यांचा असा पाठीशी राहू दे मंडळाने. त्याचबरोबर ह्या सगळ्यांना हे जे दिग्गज जे घडले, हे महारथी घडले, त्या महारथीसाठी ह्या महालक्ष्मी उभ्या होत्या यांच्या पाठीशी. सगळ्या महालक्ष्मीच्या सगळ्या इच्छाधारी शक्तीचं ही शक्ती होती म्हणून ह्या जमान्यामध्ये ही शक्ती निर्माण झाली. ही महाशक्ती होती म्हणून ही शक्ती घडली म्हणून 92 वर्षाचा असंख्य काळ आणि ह्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली आहे ही संजीवनी त्या प्रभू हनुमानने दिली. पण ती संजीवनी तुम्ही आणण्याचं काम ह्यांच्यामध्ये दिलं. आहे मला वाटतं मी या ठिकाणी तुर्तास थांबतो. आणि मंडळाने या वेळेला मला वाटतं आज 93 वर्षांनी जवळजवळ 93 मंडळी या ठिकाणी उभी आहे. ही खऱ्या अर्थाने ताकद आहे या मंडळाची, या सुतारवाडीची घर आणि मंडळाचा देव आहे जागा आणि ह्याच्यापुढे डोंगरती पण होईल तेव्हा अजून माणसं वाढतील, एकमेकांकडे वाढत जातील. हा प्रवास काय थांबणार नाही. ही परमेश्वरची कृपा आहे, परमेश्वरची लेकर आहे. आज ज्यांनी निर्माण केलंय तोच हा निर्माण करताय, तोच सृष्टीचा निर्माण आहे. आणि प्रभू विश्वकर्माला देखील आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. तुर्तास सांगतो मला दोन शब्द बोलायची मला संधी दिली मंडळाने. या मंडळाच्या घराकडून तो यथोचित सन्मान आणि यथोचित पूजा या प्रभू विश्वकर्माच्या पावलाची आणि कळसाची या ठिकाणी यथोचित ब्राह्मणांच्या साक्षीने नाही पण मय ब्राह्मण म्हणून आपण काय जे काही केलं आहे त्याबद्दल मी तुम्हा त्या सगळ्यांचं भावबंध मंडळीचं, कोटस्वार उत्कर्ष मंडळाचं, मधल्यांच्या या कुटुंबातर्फे मी तुमच्या सगळ्यांचा हात जोडून नतमस्तक होऊन तुमचा निवारण करतो. विद्याध्यक्ष यांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपल्या भाषण सर्व नमस्कार. सर्व मंडळी आज खूप आनंद होत आहे.
आज मोठ्या घरात येऊन मोठ्या देवारामध्ये येऊन मोठ्या देवारामध्ये नतमस्तक व्हायला आम्हाला कधी लाज वाटणार नाही, लाज वाटू देणार नाही. आणि हा अभिमान या देवाऱ्याचा, या मधल्या घराचा अनेक वर्ष 200-250 वर्ष या घरामुळे आम्ही घडलो. त्याची आम्हाला जाण आहे, सदैव राहणार. आणि ह्याच्या पुढेही या देवाऱ्यामध्ये, या मधल्या घरामध्ये अनेक घरं बनली असतील, पण ह्याची जर नाळ नसती ही घरं बनली नसती. ही देवाच्या मनात होती, म्हणून आज ह्या आड्याखाली आम्ही आहोत आणि या आड्याखाली जाणार. आणि काय मुंबई बाजूवरती असतो या गावबाजूवरती असू दे, अनेक लोकांनी, अनेक पूर्वजांनी, अनेक थोर पुरुषांनी या सुतारवाडीमध्ये जसा मय ब्राह्मण बोला सचिनाथ, मला पण एक अभिमान होता की ब्राह्मण बघू शकत होतो, पण त्या ब्राह्मणाने आम्हाला रस्ता दाखवला होता, पण आम्हाला त्यांना रस्ता हा दाखवायचा नव्हता. विश्वकर्माच्या मय ब्राह्मणाचा आंदोलन करायचं होतं. ह्याच्यासाठी आज इकडे घडलेला हा 93 वर्षानंतर हा विश्वकर्माचा बापाचा बाप असला विश्वकर्मा, त्या उदाहरणे आपण आज इतके मोठे झालो. गळ्यामध्ये आपण मोठ्या चैनी घालतो, मोठ्या फ्लॅट मध्ये गेलो. अवधाराने या मोठे झालेल्या विश्वाचा विश्वघटित करिता त्याच्याकडे विश्वाचं मंदिर बनणार आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे. अभिमान का नसावा? या सुतारवाडीमध्ये आल्यानंतर पूर्वजांनी इकडे आपल्या नांदगावमध्ये आल्यानंतर या इथे भूमीमध्ये, ही भूमी खूप, या भूमीचं प्रचिती खूप मोठी आहे. आज इथे घडलो आम्ही, या देवघरामध्ये बसलोय. या देवघरामध्ये एवढी मोठी ताकद आहे. किती जरी आम्ही हवे दवे असले, पण या देवघरामध्ये येऊन सगळे आम्ही नतमस्तक असतो, कुणाचे हवे दवे बाजूला असतात. तर ह्या देवघराची एवढी प्रचिती आहे, जसं वसंतराव बोलले, हे मोठं घर आहे, ह्याला कुणी दुमत नाही. हे मोठं घर हे मोठंच राहणार. कारण ही घडलेली सगळी माणसं, ही पोरं या घरातून निर्माण झालेली आहे. किती शिंग आली, किती शर्ट मोठे घातले, किती कोट घातले, शेवटी ह्या जमिनीवरतीच असणार. त्या ज्या शब्द देत्या देवघरामध्ये, त्या आपल्या शब्दामुळे आज ही घडलेले उद्योजक, माझ्यासारखे माणसं, अनेक लोक या देवघराने, ह्या मधल्या घराने घडवलेले. आणि सदैव त्याची जाण आम्हाला असेल, कुठेही त्याला काळी मात्र शंका नाही आहे. किंवा अजून हे मंदिर जे झालंय, हे पूर्वजांनी बनवलं नसतं, ही एकजूट नसते. एकजूट त्याचीच कायम राहण्यासाठी विश्वकर्माचं मंदिर 93 वर्षानंतर आपल्याला सुचलंय. हे पूर्वजांनीच आपल्या मनामध्ये घातलं असेल, आपल्या देवाने आपल्या मनामध्ये घातलं असेल की हे मंदिर आताच व्हावं. कारण गावानंतर आल्यानंतर कोट फाट्यावर असू दे, आपल्या दुकानावर असू दे, तिथं नाव आलं पाहिजे विश्वकर्मा व हनुमान मंदिर कोट सुतारवाडीमध्ये आहे. त्यांना सगळ्यांना त्याची प्रचिती आली पाहिजे. त्याच्यासाठी हे आज मंदिर हे होत आहे. कारण हे खूप लेट झालंय, हे पण लेट होत आहे, पण चांगलं होतं. ही पुण्याही आपल्या नशिबी आलेली आहे. आज जसं राम मंदिर 452 वर्षानंतर झालं, त्याला 452 वर्ष झाली, आपल्याला 93 वर्ष होत आहेत. एवढ्या 93 वर्षाचं हे भाग्य आपल्या नशिबी लागत आहे. हे खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आज तिथे कुणाला वाटत ही पावलं आले काय आहे, ही पावलं नाही, हे तुमच्या घरी दैवत्व दिलेले, दैवत्व दिलेले. हे साधी सोपी गोष्ट नाहीये. हे दैवत्व देवारामध्ये ठेवा, तुमच्या घरामध्ये ठेवा. तुम्हाला यश प्राप्ती लागेल, तुम्हाला आरोग्य चांगलं राहील. जे तुमच्या मनात घडलं, तुमच्या मनात काय चाललंय ते चांगलं होईल. अनेक कुणाच्या काय अडचणी असेल, कुणी काय केलं असेल ते दूर जाईल. चांगलं तुम्हाला काम होईल, तुमच्या मनात इच्छा पूर्ण होईल. तर याच्यासाठी आज ब्राह्मण नवीन आणले, पण ब्राह्मणासाठी माणसे कमी. आम्ही सोन्यासारखे मय ब्राह्मण. आज आम्ही पण जानवं घालणारे लोक आहोत. आमच्या हातून जी पूजा झाली ती काय कमी नाही. काय लोक बोलतात ब्राह्मणांनी आम्हाला शब्द बोलत नाही. मी शब्द आम्हाला माहिती आहे. पोटाच्या पायऱ्या आमच्या पूर्वजांनी झिजवलेल्या आहेत, ते काय आम्ही विसरलेलो नाहीये, विसरणार पण नाही. मुंबई पातळीवर आम्ही केलं हॉलमध्ये असून आम्हालाही कळतं. जेव्हा वेळ दाखवण्याचे काय विश्वकर्माच त्याला दाखवेल. जे आमच्या वाढीबद्दल, आमच्या सुधारांबद्दल कुणी वाईट विचार करत असेल, त्याच्या पायाखाली त्यांना कापून ठेवे. आज खूप कुटुंब मोठं झालंय, खूप उच्चांक गाठल्या कुटुंबाने आपल्या, त्याला अभिमान आहे आपल्याला. आज थोर पुरुष खूप होऊन गेले. त्या कोट सुधारणीमध्ये लोक अक्षरशः घाटीने यायला लागत होतं. गाड्या येत नव्हत्या, पर्यावर जाऊन आंघोळ करायला लागत होती.
पण आज देवाच्या जमिनीची, या सोन्यासारखी जमिनीची किमया एवढी आहे की 100 फुटावर पाणी लागलं, लोकांना 300 फुटावर पाणी लागलं नाही. कधी या बोरिंगनी पाणी कमी पडू दिलं नाही. ते फ्लॅट उभे जे राहिले त्या बोरिंगच्या पाण्याने झाले. आज या महिला माता वगैरे गावी आल्या नसत्या, द्यायला तयार नव्हतं. कारण ही आपल्या पूर्वजांची ताकद आहे, ह्या दैवाची ताकद आहे, हनुमंताची ताकद आहे, विश्वकर्माची ताकद आहे. आज हे यश भेटले ना, ही सगळी देवाची कृपा आहे, आपण कुणी नाही. ह्याच्यासाठी सदैव तुम्हाला सांगतो, जी आपली देवाची ताकद आणि कमी करू नका, ओळखू त्यांना ओळखा. हे पवित्र, हे दैवत्व ह्या गावामध्ये नेहमी या, कुणीतरी टाइम काढून या. यंग पिढी असू दे, थोर पुरुष असू दे, कारण गावी येणारे मला पण भरपूर काम असतं, कृष्णाकडे भरपूर काम असतं, वसंतकाकडे भरपूर काम असतं, भावाला असतं, सर्वांना असतं काम. सर्वच कामात बिझी असतात. पण इकडे येणं, या देवा ह्या भूमीवरती पाय ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचा देव मुंबई पाठीवर तुमच्याशी जातो, तुम्हाला सक्ती तुमच्या पाठीशी असतो, मुंबई पातळीवरती असतो. तुम्हाला काय अडचण असेल तिथे उभा असतो. म्हणून गावी आल्यानंतर बघा, मी तर माझ्या इच्छा असते घर सगळेच बांधतात कुठे कुठे, पण मी माझं घर माझ्या देवाकडेच बांधीन. माझं घर मी माझ्या देवाकडे नतमस्तक व्हायला भेटतं, त्या भूमीमध्येच बांधीन. या मनाचा मी आहे, या मनाच्या आपण लोक आहोत सर्व. त्याच्यासाठी सर्वांच्या, सर्व कोण सुताडीमध्ये सर्व मतदारातल्या सर्वच कुटुंबाचं देवाची मी प्रार्थना करेन, त्यांना यश दे. म्हणजे काय मनात त्यांचं चाललंय ते परिपूर्ण कर. आणि काय त्यांनी योजना असेल या घराबद्दल, या वाडीबद्दल, त्या मधल्या घरामध्ये सर्वांना सुखाचा ठेव. आणि काय बोलावं, एवढं देवाने दिल्यानंतर फार पाहिले घर. आम्ही या जुन्या घरात इकडून निघायचो, तिकडून जायचो. नाही, खूप दिवस पाहिले, ते दिवस आम्ही विसरलो नाहीये, मी कधी विसरणार नाही. देवाचा रूम छोटा होता, ते ताळं, त्या ताळ्याखाली आम्ही मोठे झालो. एवढी घरं बसली. पहिलं पाणी तिथे घ्यायचो, नंतर आम्ही पुढे जायचो. घाटी चढून आल्यानंतर पहिल्या मोठ्या घरामध्ये जायचो. पहिला कामायचं इथे भेटायचं, कारण सकाळचा तांबे होता. गैरसमज करून देवाचं काम करत असताना लोक माळवरून बघायचे, कधी पण कुणी किती घंटा वाजवल्या आमची घंटी कुणी बंद करू शकत. कधी किती बघा, काही लोकांनी किती प्रयत्न केले आपल्याला वाकवायचे, पण कुणी वाकवू शकला नव्हतं. त्या देवाची किंमत तेवढी होती म्हणून कुणी वाकवू शकला नाही. किती जणांनी उत्सव असा व्हावा, तसा व्हावा, काय व्हावं, हे व्हावं, मंदिर नाही व्हावं. बरोबर, कसं होतं मंदिर, कसं होईल, अरे काय रे मंडळी सगळी उभी होती. अरे म्हणून सुधारांना कुणी चॅलेंज करू नका. तुमचा बाप उभा आहे. विश्वकरिता आज आपल्या पाठीचे आणि हनुमान आणि आपले पूर्वज आपल्या पाठीचे. बघा, मी आजही सांगतो, मी तरी छोटा आहे पण आपल्या देवाची शक्ती खूप मोठी आहे, हे ओळखा. आजही यंग पिढी असो, थोर पुरुष आहे, तर त्यांना माहिती आहे ह्या इथे या आपल्या वाडीमध्ये देवाचा संवाद खूप मोठा आहे. तुम्हाला बघा, कधी कुणाला कुठे लागलं का मला सांगा. या भूमीमध्ये कुणावरती काय संकट आलं का सांगा. एवढ्या वर्षात मी बघतोय कुणाला कधी काय अडचण आली नाही, कधी कुणाला काही प्रॉब्लेम आला नाही. या जागेची या भूमीची ताकद वेगळी आहे. त्यासाठी सर्वांनी आपण आजही मी बबलू पांचाळ म्हणून हे माझं घर मोठं आहे, मी अभिमानाने सांगतो, मी अभिमानानेच सांगणार, कारण हे घर मोठं आहे, ह्याच्यातून मी निर्माण झालो. मी आजही सांगतो हे माझं मोठं घर आहे, हे माझा मोठा देवालय आहे. मला त्यात काही मात्र शंका वाटत नाही. आजही मी त्या देवाला नतमस्तक होतो. हे भाग्य माझ्या नशिबी लागलं, हे मोठं भाग्य आहे माझ्या कुटुंबाच्या नशिबी. असंच भाग्य आम्हाला हे विश्वकर्माचा आज मला तस्वीर देऊन, सिंहासन देऊन जे आज बहुमान केलेला आहे, हा बहुमान आमचा आहे, आमचा आहे, आमचा आहे. मी मला बोलायला चांगलं वाटतं. मी माझा देवाला मी बोलणार, मी दिला, माझा आहे, मला दिला आहे, हे माझ्या कुटुंबाला दिला आहे. या कुटुंबाचं नाव सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि काय माझ्या सर्वात पुढे चुका जरी असले,
शेवटी दरवाजा तुमचाच आहे. हा दरवाजा महिलेला नतमस्तक होणार. आता थांबतो. जय हिंद, जय विश्वकर्मा, जय आपल्यामधला अहंकार घालून पाहिजे याची मला ह्या देवाचे ताकद आहे आणि शक्ती आहे. आपण कित्येक वेळा सांगतो की मोठं घर आहे, मोठं घर आहे, आपण या पद्धतीने मंडळ आपण बोलत आलंय. वडीलकीचा मान असताना देखील राजी देखील त्या पद्धतीने विचार करते की वडीलकीच्या पाठीशी होती, वडीलकीच्या बरोबरीने होती. हनुमंताचा हा एक राम तो त्याचा भाऊ लक्ष्मण म्हणून या ठिकाणी आहे आणि हा काम करतोय, बरोबरीने काम करतोय, त्याच्या सोबत आहे, त्या ताकदीने आहेत. म्हणून ह्या राम लक्ष्मण राजी या राम लक्ष्मणाची सोबत जशी जोडी आहे. म्हणून आपल्याला हा सेतू आपल्याला उभा राहता आला. हा 92 वर्षाचा प्रवास आपल्याला करता आला. तेही आम्ही वडील म्हणून राजीला आम्ही कधी विसरणार नाही. राजींची आम्हाला साथ, आमचा शब्द आहे तुम्हाला. राजींची आम्हाला साथ. आजपर्यंत 92 वर्ष जशी वडीलगिरी राजीला साथ दिली, राजीने वडीलगिरी सांभाळून घेतलं. एकमेकांचे जे काही हैवेचेवे असतील किंवा काय अनेक काही घटना घडली असतील मला माहित नाही किंवा मी त्याबद्दल मी बोलणार एवढं मी माझी थोडी पात्रता नाही. मी तुमच्या शब्दाला एवढंच म्हणेन की सूर्य आणि पृथ्वी आहे. वडीलकी जी सूर्यस्थानी आहे आणि राजी ही पृथ्वी आहे. पृथ्वी ही वडीलकीच्या सूर्याभोवती फिरते आहे. त्यामुळे पृथ्वीला हे नतमस्तक होणं आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती या राजीभोवती वडीलकीच्या भोवती फिरते आहे. म्हणूनच पृथ्वीवरती सूर्यप्रकाश होतोय, उजेड होतोय आणि अंधार होतोय. हे केवळ आपल्या भोवती ह्या परिक्रमणा करते आहे याचं भान पृथ्वी म्हणून राजी म्हणून आम्हाला आहे. आपण सूर्यस्थानी आहात, अढळ आहात, स्थिर आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून हा स्थिरपणा आजपर्यंत गेली 50 ते 60 वर्ष प्रकाशबाईंनी जो सांभाळला आपल्या वाणीतून. प्रकाशबाई या क्षणी 2 शब्द आपले म्हणणं योग्य त्याचे वेळ थोडी पलीकडे जाते. मला वाटतं आपण 2 शब्द बोलत ऐकणाऱ्यांच्या भावना पण हा ऐतिहासिक क्षण आहे. 93 वर्ष लागली. मला वाटतं 193 वर्ष देखील हा दिवस येणार नाही हे मला सांगताना अजिबात कमीपणा वाटत नाही. त्यामुळे हा दिवस चुकून आजचा जो क्षण आहे तो 1932 सालीचा क्षण आहे. त्याचं कारण काय की त्यावेळेला जो एकोपा होता तो एकोपा आज 93 साली परत आला आणि तो सुद्धा वडीलकीच्या आणि राजीच्या रूपाने. आज जी राजी वडीलकी आहे गाव पातळीवर जशी गाव शिमगा उत्सव असतो त्या शिमग्यानंतर होणारा जो पहिला उत्सव असतो तो फक्त मारुतीचा उत्सव असतो. त्या मारुतीच्या उत्सवाच्या निर्माण केल्या वाढवळणारी जी काही प्रथा आहे ती प्रथा आज परत चांगल्या तऱ्हेने पार पडली. आणि जो 1987 साली जी माणसं कमी झाली आणि त्या कमी होऊन सुद्धा उत्सवात जो आग्रावर ठेवला तो फक्त परत मुली आज भासली नाही की आमची माणसं 93 नाही आहे. 93 काय 493 सुद्धा असू शकतात. कारण काय आज जी हुकूम आहे ती जोपर्यंत राजी वडीलकी आहे तोपर्यंत कुठल्याही तऱ्हेने कमतरता नाही वाटणार. पैशाची नाही, माझा शब्दच असतो की कुठल्याही तऱ्हेने आपल्याला उत्सवाला पैसे कमी पडणार नाही. उत्सव कुठल्याही तरी मारुतीने आपल्याला ज्या पूर्वजांनी ठेवलेले हे अजरावर आहे आणि ते आम्ही मी ठेवण्याचं काम आजपर्यंत फक्त आम्ही काय जास्त मोठा भाग केला नाही. आणि फक्त सांभाळण्याचं फक्त मोठेपणा केला नाही आणि करणारही नाही. आणि ज्याने कोणी आमच्यामध्ये जे करूही नाही. कारण ही जी भूमी आहे ती भूमी अशी आहे जो मोठेपणा केला तो कधी पुढे काही कार्य करू शकत नाही. तो तेवढ्या पुरता जसं म्हणतात ना तिरक्याचा रंग ती रुची होती. तशाच पद्धतीने आमच्या बरोबरी जाण्याचा आम्हाला पाहण्याचा लय लोकांनी आम्हाला सतत आज जो आम्ही आल्यावर जो शांतपणा करतो किंवा आरामशीर जी झोपतो तो पूर्वी आम्हाला झोपही नसायची. काही काळ असा होता की आल्यावर आम्हाला इकडे जायला लागायचं, गावकीत जायला लागायचं, पोलीस स्टेशनला जायला लागायचं आणि त्याच्यातून आम्हाला ते कार्यक्रम करायला लागेल. त्यावेळेला पाण्याचा भाग सगळ्या गोष्टीचा आम्हाला आमचं पाणी पडू नये म्हणून सुद्धा आम्हाला लय त्रास दिला. पण
आमच्या पूर्वजांनी किंवा आम्हाला दिलेला शब्द ज्या वाणीने आहे त्या वाणीने पूर्वीच्या आमच्या शेतकरी ब्राह्मणांनी आज जो पांचाळमय ब्राह्मण समाज हा आपल्याला जरी लेट झाला तरी ते ब्राह्मणाच्याच वंशाचा सुतार हा ब्राह्मणाचा वंश असल्यामुळे म्हणूनच तो लेट ठेवलेला होता. लेट व्हावा ती मंदिर लेट व्हावं कारण लोकांना वाटलं पाहिजे सुतार हा काय, म्हणून सुताराच्या नादाला कोणी जात नाही. लोकांना माहिती आहे की सुतार एका माणसाने असं सांगितलं होतं, ज्या दिवशी मी माझ्या विशीच्या गळ्यात जाईल त्या दिवशी मी मरेन, आणि तसं झालेलं आहे. भूमिका नव्या पिढीने जपा. आपल्या नव्या पिढीने सांगण्याचा तात्पर्य आणि मोठे किती पण आपल्या मध्ये आल्यावर ते कसं कारण आमचे वडील आमच्या आजोबांनी सांगितलं होतं किती मुंबईमध्ये तुम्ही पॅन्टी शर्ट घाला पण इथे आल्यावर तुम्ही एकदम साधेपणामध्ये राहाल तर हे आयुष्य तुमचं पुढे आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं. आम्ही जे प्रोजेक्ट चालत होतो आज दरवाजात आम्ही उतरतोय याचं कारण काय त्यांचा आशीर्वाद हा आशीर्वाद आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या. राजी वडीलजींनी किती तुम्ही भांडण्याचा किंवा किती याचा प्रयत्न केला तर भांडण हे नेहमीच असतं पण माणसाने सलोख्याने वागला पाहिजे आणि अहंकार ठेवू नये एवढीच मी प्रत्येकाला प्रार्थना करतो नवीन पिढीला. आणि कुठल्याही नवीन पिढीने असं म्हणू नये की माझ्यामुळे हा उत्सव होतो आणि माझ्यामुळे सगळं होतं असं कोणी आपण एवढे दोन शब्द शेवटच्या टप्प्यामध्ये